आज केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला। यामध्ये पुण्यात शिकणाऱ्या मंगेश खिलारी याने बाजी मारली आहे। अतिशय खडतर प्रवास, घरची परिस्थिती बिकट, पण त्या सगळ्या परिस्थितीला मात देऊन मोठा यशाचा पल्ला मंगेश याने प्राप्त केला। या शेतकऱ्याच्या मुलाने उल्लेखनीय यश मिळवले। त्याचे वडील शेतकरी आहेत आणि सोबतच चहाची टपरी देखील चालवतात। त्याचबरोबर आई ही बीडी कामगार आहे। मंगेशने यूपीएससी परीक्षेत देशात 396वा क्रमांक मिळवलाय। मंगेशने कष्टातून हे यश मिळवले। माझं नाव मंगेश पाराजी खिलारी। माझं गाव सुकेवाडी, संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य। मी यूपीएससी 4 वर्षापासून करतोय, माझ्या ग्रॅज्युएशन वर्षापासून। माझं सेकंड इयर ऑफ ग्रॅज्युएशन, तेव्हापासून माझ्यावर यूपीएससीची तयारी सुरू केली आणि हा माझा 3रा अटेम्प्ट आणि सेकंड इंटरव्ह्यू होता। एक अतिशय आनंद होतोय, कारण माझं लास्ट टाईम माझं 3 मार्कवरून माझा अटेम्प्ट राहिला, म्हणजे माझी लिस्टमधून नाव बाहेर राहिलं। ह्या वर्षी मला चांगला प्रयत्न केला मी, त्यानंतर मला 396 रँक मिळाली। हेच खूप मला आश्चर्यकारक झालं, कारण एवढं मोठ्या नॅशनल सर्व्हिसमध्ये जाणं एक ड्रीम असतं प्रत्येकाचं, म्हणजे मला यावर्षी भेटलं ते। त्यामुळे सगळ्यांचे आभार ज्यांनी मला मदत केली तेव्हा। सगळ्यात मोठे कष्ट म्हटलं तर माझ्या आईवडिलांचे सगळ्यात जास्त, कारण मी मगापासून सगळ्यांना सांगितलं की माझे आईवडील खूपच आमची परिस्थिती खूप हालाकीची होती। त्या परिस्थितीतून इथे येणं म्हणजे आम्हाला फायनान्शियली खूप अवघड होतं ते, आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला शिकवलं सगळ्यांना, तर त्यांचे खूप आभार त्याबाबत। कारण एका मुलाला शिकवलं किंवा एवढ्यापर्यंत पाठवणं एक आईवडिलांना खूप स्वप्न असतं, पण त्याबाबत फायनान्शियल कंडिशनसुद्धा एक त्यांना अडचण ठरू शकते। बट त्यांनी ते फायनान्शियल कंडिशन बाजूला ठेवून आमची एज्युकेशनला जास्त महत्त्व दिलं। त्याच्यामुळे मी इथे येऊ शकलो, कारण आणि इव्हन इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा मला तो क्वेश्चन विचारला त्यांनी की तुमचे कोण आयडल्स आहेत, त्याबाबत त्यांनाही सांगितलं की मी माझे आईवडीलच माझे आयडल आहे, कारण त्यांच्यामुळे आम्ही इथे येऊ शकलो आणि एज्युकेटेड बनू शकलो। फॅमिली बॅकग्राऊंड माझं बघता मी ऑक्युपेशन वाईज सांगतो। माझी आई बीडी वर्कर आहे आणि माझे वडील एक फार्मर आहे। ॲट द सेम टाईम ते आमची चहाचा गाडा चालवतात गावामध्ये, मी चहाची टपरी आहे गावामध्ये। असं एक फायनान्शियल कंडिशन आहे। भाऊही काम करतो मामाकडे, सो असं एक फायनान्शियल एक हालाकीची परिस्थिती असताना त्यांनी मला शिकायला पाठवलं पुण्यामध्ये। तेही त्यांना आनंद गगनात मावेना असं झालं आहे, कारण अचानक कोणी आमच्या घरातून अजून कोणी नॅशनल सर्व्हिस किंवा सिव्हिल सर्व्हिसेस इव्हन गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये कोणीही नाही, अक्षरशः कोणी ग्रॅज्युएटसुद्धा नाही आमच्या परिवारामध्ये सध्या आता। आणि त्या परिवारामध्ये ग्रॅज्युएट होऊन कोणी एक प्रकारे सिव्हिल सर्व्हिसेस क्रॅक करतो, एक नॅशनल सर्व्हिसेसमध्ये जातो, ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आम्हाला पब्लिक सर्व्हिस करण्यासाठी। त्याबाबत सगळेच आनंदी आहेत। एकंदरीत एखादा नवीन विद्यार्थी असेल तर त्यांनी पहिल्यांदा परीक्षेचं स्वरूप ते नक्कीच बघितलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिलेबस पॅटर्न ऑफ यूपीएससी ते सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि यूपीएससीने डिफाईन सिलेबस केलेला मेन्ससाठी, तर डिफाईन सिलेबस बेसिसवरती जर स्टडी केला त्यांनी रेफरन्स बुक वापरून नोट्स बनवून, तर त्यांना खूपच फायदा होईल आय थिंक। आणि त्यानंतर दुसरी बाब आहे ते एक्झाम खूपच जटिल आहे एक प्रकारे बघायला गेलं तर, म्हणजे एक्झाममध्ये टिकून राहण्यासाठी पेशन्स नक्कीच टाकतील, आणि सोबतच स्वतःवरती कॉन्फिडन्स जरूर ठेवावा लागेल, तरच या परीक्षेमध्ये यश भेटण्याचे चान्सेस आहेत। आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना देखील मंगेशच्या कुटुंबियांनी शिक्षणासाठी पुण्याला पाठवले। घरच्यांना देखील आनंद गगनात मावेनासे झाले आहे। घरातून आतापर्यंत कोणीही नॅशनल सर्व्हिस, सिव्हिल सर्व्हिस केली नाही गव्हर्नमेंट सर्व्हिस केली आहे। त्यामुळे मंगेशच्या कुटुंबियांसाठी ही खरोखरच मोठी बाब आहे। पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 लोकल।